आपण रेड स्टार ओनियन एक्सपोर्टच्या माध्यमातून कांदा हा एक्सपोर्ट केला होता। 1 तारखेला आपल्याला वन नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या शिपिंग लाईनकडून बुकिंग भेटलेली होती आणि आपल्याला आपला कंटेनर 2 तारखेला गेट इन झाला। 3 तारखेला कंटेनर निघणार होता, पण शिपिंग लाईनकडून आपल्याला इंटिमेट करण्यात आलं की वेसल लेट झालेली आहे, ती वेसल 6 तारखेला जाणार आहे। 6 तारखेला आपला कंटेनर गेट इन झालेला होता, पण व्हेसलनी ते कंटेनर त्यांच्या बेजबाबदारपणामुळे ते शटआउट केले आणि 8 तारखेला आपल्याला त्याचं इंटिमेट करण्यात आलं आणि आज 13 तारीख आहे। आज तो कंटेनर आपल्याला रिटर्न झालेला आहे। जवळपास 14 दिवस तो माल त्या कंटेनरमध्ये राहिला। आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जवळपास 13 ते 17 रुपये म्हणजे जवळपास 15 रुपये दराने आणि त्यात पॅकिंग कॉस्ट आपल्याला 4 रुपये लागला। आपल्याला 18-19 रुपयेची कॉस्ट आपल्याला बसली होती आणि आज आपला माल 90% खराब सडलेला उतरलेला आहे। या सगळ्या नुकसानीला वन नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही शिपिंग लाईन कंपनी जबाबदार आहे। मी केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती करतो की आपण या आमच्यासारख्या निर्यातदाराचं नुकसान भरून काढावं आणि आम्हाला या सगळ्या नुकसानीतून वाचवावं आणि एक्सपोर्ट करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्यावं अशी विनंती करतो। धन्यवाद। गेल्या 30 तारखेला नाशिक जिल्हा येथून JNPT पोर्ट येथे श्रीलंकेसाठी कांदा रवाना झाला आणि कुठंतरी पोर्टचं कंजेक्शन असल्यामुळे ते जहाज लेट झालं आणि जहाज लेट झाल्यामुळे तो कांदा काही प्रमाणात ते खराब झाला म्हणून जहाजाच्या कंपनीने सांगितलं की बा हा कांदा निर्यातीसाठी चालणार नाही आणि जवळपास 65 कंटेनर हे जर आज आपण बघितलं असेल तर आपल्या जिल्ह्यात रिटर्न आलेले आहे आणि तो कांदा जवळपास 90%च्या वरती खराब झालेला आहे, सडून गेलेला आहे। जर अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांचे शेकडो कोटी रुपयाचे जर नुकसान होणार असेल तर याला जबाबदार सरकार आहे। सरकारची व्यवस्था ठीक नसल्यामुळे आज जर अशा पद्धतीने व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असेल तर कुठंतरी याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे। तर सरकारने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे। गेल्या काही महिन्यापासून आखाती देशांमध्ये होणारी निर्यात याला देखील फार मोठा फटका बसलेला आहे। एक महिना आखाती देशांमध्ये जहाज पोचत नाही। सातत्याने जो अमेरिकेचे हल्ले होत आहे त्यामुळं ते जहाज वेळेवर पोचत नसल्याने त्याच्यामुळे बी कांद्याच्या व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे आणि अशाच पद्धतीने जर निर्यातीला फटका बसणार असेल तर कुठंतरी निर्यातीचा त्याचा फार मोठा परिणाम हा आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे। बाजूला बघितला असेल तर आता सध्याच्या परिस्थितीला पाकिस्तानचा कांदा देखील बाजारात आलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला कॉम्पिटिटर ठरणार आहे। कुठंतरी सरकारने निर्यातीला जास्तीत जास्त चालना देण्याची गरज आहे, परंतु हे कुठं होताना दिसत नाही आणि त्याचाच फटका आपल्या कांद्याच्या बाजारभावावर बसत आहे।